दरम्यान पोलीस भरतीमध्ये झालेल्या मृत्यूंप्रकरणी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मानवाधिकार आयोगाकडे जनहित याचिका दाखल केली आहे। यावर आयोगाने राज्य सरकार, गृहमंत्री, गृहसचिव, पोलीस महासंचालक आणि ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांसह संबंधितांना 2 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। शनिवारी सोमय्या यांनी पोलीस भरती सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती, तसंच उमेदवारांकडून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या होत्या। पोलीस भरतीचा गोंधळ मानव अधिकार आयोगाने या संबंधी दुःख आणि खेद व्यक्त केलं। माझा याचिकेच्या सुनावणीच्या दरम्यान आयोगाने सांगितलं की रितसर ह्यूमन राईट्सचं व्हायोलेशन झालेलं आहे। ज्या पद्धतीने या गरीब तरुणांवर त्यांची जे ट्रीटमेंट देण्यात आली त्या संबंधी दुःख व्यक्त करताना 2 आठवड्याच्या आत या प्रकरणाची चौकशी पूर्ण करून राज्य सरकारने त्याचा अहवाल हे आयोगाला द्यावा असे निर्देश देण्यात आले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।